मुंबईत आज मनसेचा मेळावा, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजन, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत, 12 मजली इमारतीचं प्रशिक्षण केंद्र असणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची तायवाडींची माहिती. बंडू आंदेकर टोळीतील एका गुंडाला अटक, वनराज आंदेकरच्या हत्येचा घेणार होता बदला, मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर झाला होता फरार. कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 तरुण खाली पडले, नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळची घटना, अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. ठाण्यात ठाकरे बंधूंची युती होणार, राऊतांची घोषणा, ठाकरे बंधू सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार. ठाण्यात 2 भावांचं अबकी बार 75 पार, राऊतांचं वक्तव्य. कोण कुणाच्या ठिकऱ्या उडवणार हे जनता जनार्दन ठरवणार, भाजपा आमदार संजय केळकरांचं संजय राऊतांना पलटवार. श्रीकांत शिंदेंचा राज ठाकरेंसह महाविकास आघाडीवर निशाणा, महाविकास आघाडीचा ड्रायव्हर सारखाच बदलतोय, आता राज ठाकरेंच्या हाती स्टेअरिंग, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. पुरोहित संघाच्या नाशिक मनपाला इशारा, रामकुंडावर आणखी मंदिरं तुटू देणार नाही, वस्त्रांतर गृह पाडकामात एकमुखी दत्त मंदिर भग्न. पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर जातीयवादाचा आरोप, कॉलेजमुळे लंडनमधील नोकरी गेल्याचा प्रेम बिराडेचा आरोप, कॉलेजने तरुणाचे सर्व आरोप फेटाळले. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेकडून पुण्यात स्वबळाची चाचपणी, जागांबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. मराठ्यांना ओबीसीत घ्यायला वडेट्टीवार तयार, भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात वाद पेटला. आपापसातले मतभेद चव्हाट्यावर आणू नका, बबनराव तायवाडेंचा भुजबळांना सल्ला. भुजबळ तुम्ही तेढ का वाढवतायत, मंत्री विखेंचा मंत्री भुजबळ यांना थेट सवाल. राज्य लोकसेवा परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवांच्या परीक्षा मे महिन्यात. धनंजय मुंडेंमुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा शर्मा मुंडे यांचा खळबळजनक आरोप. साई संस्थानचे कर्मचारीच निघाले चोर, शिर्डीच्या साई मंदिरात सुमारे पाऊण कोटींची चोरी पकडली, साई संस्थानच्या 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी जाहीर, पुणे आणि संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांना निधी. शेकापचे जयंत पाटील मारहाण प्रकरणी दोषी, पत्रकार मारहाण प्रकरणात महाराष्ट्रात महत्त्वाची घडामोड. 3 महिन्यानंतर बेपत्ता तरुण सापडला, कुटुंबियांनी मृत समजून थांबवलेला शोध, वाशिमच्या कारंजा शहरातील घटना.